Next is India's 108 operating segments. Basically segment reporting. Again, a very interesting standard. सेगमेंट रिपोर्टिंग म्हणजे तुम्ही बघितलं असेल, आपण स्टार्टिंगला जेव्हा एकदम स्टार्ट आपण केलं इंडेस, तेव्हा आम्ही तुम्हाला खूप साऱ्या बॅलन्स शीट्स आणि दाखवलेले, पीएनएल अकाउंट्स, फायनान्शियल स्टेटमेंट्स हॅड शोन यू. एस्पेशली रिलायन्स तुम्ही बघितलेलं. रिलायन्स मध्ये तुम्ही बघितलं असेल की देर वॉज वन सेगमेंट दॅट वॉज ऑइल, वन सेगमेंट वॉज टेलिकॉम, वन सेगमेंट वॉज रिटेल. हे 3 सेगमेंट तिकडे दिसलेले आपल्याला, बरोबर. सो मोठ्या ज्या कंपन्या असतात, they might have more than one segment of business. That's ITCA, Indian Tobacco Company. They are into cigarettes, they are into foods, they are into stationery, they are into hotels. तिकडे 4 vertical झाले. So investors want to know, the users of the statements want to know की boss, what are the performances of various segments. हे त्यांना माहिती पाहिजे. जसं टाटा मोटर्सच्या केसमध्ये पण आहे, हेवी मोटर व्हेकल्स म्हणजे हेवी कमर्शियल व्हेकल्स, लाईट कमर्शियल व्हेकल्स, बेसिक कमर्शियल व्हेकल सेगमेंट, डिफेन्स, नॉर्मल जे पर्सनल व्हेकल्स आहेत त्याचा सेगमेंट, आता इलेक्ट्रिकचा सेगमेंट येतोय, मग जॅग्वार आणि लँड रोव्हरचा सेगमेंट प्रीमियम. तो इकडे 4 सेगमेंट झाले. सो द युजर्स ऑफ फायनान्स स्टेटमेंट जर तुम्ही यूज करताय, तुम्हाला माहिती पाहिजे ना की रिलायन्स कसे कमवत आहेत. आपण मध्ये बघितलं पण होतं की रिलायन्सचं 50% इन्कम इज कमिंग फ्रॉम ऑइल आणि बाकीचं इन्कम इज कमिंग फ्रॉम टेलिकॉम अँड रिटेल, आणि हळूहळू ते वाढत चाललंय. सो हळूहळू द डिपेंडन्स ऑन ऑइल इज रिड्युसिंग. हे कसं कळलं मला? बिकॉज ऑफ द सेगमेंट्स, बिकॉज ऑफ सेगमेंट रिपोर्टिंग. दॅट इज वॉट द स्टँडर्ड इज ऑल अबाउट. India's 108 operating segments. So basically you have to understand, every business has to understand ki whether you have operating segments. तुम्ही more than one segment मध्ये काम करताय का, आणि करत असाल, and if they are meeting the recognition criteria, then show it separately, disclose it separately. त्याचा काही क्रायटेरिया आहेत तर डिस्क्लोज करा, बिकॉज पीपल विल वॉन्ट टू नो. जर तुमच्याकडे काय असं काही वेगळं सेगमेंट नाहीये, म्हणजे फॉर एक्झाम्पल आय एम अ पेपर मॅन्युफॅक्चरर आणि मी व्हरायटी ऑफ पेपर बनवतोय, एंड ऑफ द डे पेपरच बनवतोय ना. आय कॅनॉट से की हा चार्ट पेपर इज माय वन सेगमेंट, कलर पेपर इज माय वन सेगमेंट, अँड दॅट इज स्मूथ पेपर इज माय अदर सेगमेंट. आय कॅनॉट से दॅट. हे पेपरच आहे शेवटी. पण मी पेपर करतोय आणि साईडला लाईफ इन्शुरन्स विकतोय. आता फॉर एक्झाम्पल एक्साइड बॅटरीज, एक्साइड म्हणून कंपनी आहे, दे आर नाव इन टू बॅटरीज ऑल्सो अँड दे आर नाव इन टू लाईफ इन्शुरन्स ऑल्सो. तो ते 2 सेगमेंट झाल्या वेगळ्या. परत दे डोंट, बोथ द सेगमेंट्स, बोथ द बिझनेसेस हॅव देअर ओन फ्लो ऑफ रेव्हेन्यूज. इन्शुरन्सचा बिझनेसचा इन्कम वेगळं आहे, बॅटरीचा इन्कमचं वेगळं आहे, तसंच टेलिकॉमचा बिझनेसचा इन्कम वेगळं आहे, हॉटेल्सचं वेगळं आहे, रिटेलचं वेगळं आहे, बरोबर. सो हे वेगवेगळे आहे. दे हॅव देअर ओन आयडेंटिफायबल रेव्हेन्यूज अँड एक्सपेन्सेस. दे विल हॅव देअर ओन ॲसेट्स अँड एक्सपेंडिचर्स. सो ते सेपरेट दाखवलं जास्त बरं आहे. सो पीपल विल नो की the investors or the users will know ki okay, this segment is profitable, this segment is not profitable, किंवा all segments are profitable. तसं रिलायन्सचं स्टेटमेंट बघून लगेच कळतं की ओके, दे आर ट्राइंग टू रिड्यूस द डिपेंडन्स ऑन ऑइल, दे आर ट्राइंग टू इन्क्रीज टेलिकॉम आणि रिटेल. कारण तुम्ही बघितलं जगातलं सगळ्यात बिगेस्ट कंपनी बाय रेव्हेन्यू काय आहे? वॉलमार्ट. रिटेल बिझनेस. दॅट इज वाय दे आर इन टू वॉलमार्ट, दे आर इन टू रिटेल, रिलायन्स टुडे. अपार्ट फ्रॉम दॅट, टेलिकॉम, data is the new oil. That is why Reliance is shifting from oil to data. कारण ब्रिटिश पेट्रोलियमच्या सीईओनेच सांगितलं, मध्ये स्टेटमेंट दिला आता रिसेंटली, की ऑइल इंडस्ट्री संपायला आली आहे म्हणून. ऍक्च्युअली मला कळलं नाही असं स्टेटमेंट त्यांनी का दिलं, पण ही सेड दॅट की ऑइल इंडस्ट्री इज ऑन द वर्ज ऑफ इट्स एंड. त्याच्यानंतर त्यांचे पण शेअर प्राइसेस पडले. सो दे नो की ओव्हर द पिरियड हे कमी होणार आहे, आणि एनिवेज इट इज अ रिसोर्स दॅट इज डिप्लिटिंग. ऑलरेडी तुम्ही बघितलं असेल आता इलेक्ट्रिक कार्स आणि सगळं सुरू झालंय हळूहळू. सो हळूहळू पीपल विल शिफ्ट, आणि कधी कधी लगेच शिफ्ट होऊ शकतं. सो यू नेव्हर नो. सो ऑपरेटिंग सेगमेंट इज बेसिकली दॅट यू नीड टू डिस्क्लोज वेरियस सेगमेंट्स ऑफ युअर बिझनेस. आता ते कुठले सेगमेंट आहेत कुठले सेगमेंट नाही आहेत ते आपल्याला बघायला लागतं. दॅट हॅज टू मीट सम क्रायटेरिया फॉर दॅट.
की क्रायटेरिया अशी आहे की कधी आपण म्हणतो एक रिपोर्टेबल सेगमेंट आहे, त्याला रिपोर्टेबल सेगमेंट म्हणतात, की सेगमेंट दॅट कॅन बी रिपोर्टेड इज बेसिकली इफ दॅट सेगमेंट इज जनरेटिंग 10% or more of the revenue of your business. जर 10% पेक्षा जास्त रेव्हेन्यू त्या सेगमेंट मधून येतोय ऑफ द टोटल रेव्हेन्यू, or that segment has more than or equal to 10% of the assets of the business, or that business is generating more than or equal to 10% of the profits or losses of the business. लॉस प्रॉफिट एकच पकडले, वी आर नॉट कॅल्क्युलेटिंग प्रॉफिट और लॉस. इथे नंबर पकडायचा की 10 जर टोटल लॉस ऑफ द बिझनेस झालाय त्याच्यातला 10% इथून झालाय, देन इट इज ऑपरेटिंग सेगमेंट. प्रॉफिट झालाय तर प्रॉफिट झालाय, वॉट एव्हर, पण इट इज अ नंबर बेसिकली. सो 10% पेक्षा जास्त जर होल नंबर मध्ये आहे लॉस किंवा प्रॉफिट, देन इट इज ऑपरेटिंग सेगमेंट. ऍट द सेम टाइम हे तर तुम्ही करालच सेगमेंट. ऍट द सेम टाइम वेन एव्हर यू प्रेझेंट, सी टू इट दॅट all the segments combined are showing at least 75% of your revenue. आता असं की तुम्ही दोन सेगमेंट दाखवले पण ऍड करून दे आर नॉट इवन ऍडिंग अप टू 75% ऑफ द रेव्हेन्यू ऑफ द बिझनेस. सो ते पण बघायला लागतं आपल्याला. पण तुम्ही करायची फक्त ऍसेटच्या बेसिसवर ऑपरेटिंग सेगमेंट म्हटलं, पण रेव्हेन्यू त्यांचा हार्डली काही 20% आहे बिझनेसचा, तर मग नाही. सो एनी ऑफ द क्रायटेरिया कॅन बी सॅटिस्फाईड. म्हणून म्हटलं रेव्हेन्यू कधी कधी कमी पडेल, पण ऍसेटच्या बेसवर तुम्ही सिलेक्ट केलं सेगमेंट तर मग रेव्हेन्यू कधी नसेल कदाचित. ते बघायला लागतं की व्हॉट एव्हर यू आर प्रेझेंटिंग, सी टू इट की 75% ऑफ द रेव्हेन्यू हॅज बीन डिस्क्लोज. तर नसेल तर मग अजून सेगमेंट ऍड करा, आता मग सगळंच दाखवा, सगळ्यात सेगमेंट दाखवा. सीओडीएम म्हणून इकडे कन्सेप्ट वापरलाय इंडियस मध्ये, चीफ ऑपरेटिंग डिसिजन मेकर. ह्याच्या मागचा कन्सेप्ट एवढा ग्रेट नाहीये. त्याने म्हटलंय की इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द सीओडीएम, जस्ट एक फॅन्सी वर्ड वापरलाय की it is the responsibility of the CODM to break the business into segments and disclose. So he has to understand ki what are segments are there, and then accordingly he has to see to it ki they are presented that way. CODM म्हणजे आपल्या बिझनेस मध्ये इंडियन कंटेक्स्ट मध्ये इफ यू सी इट इज सीईओ और सीएफओ सीईओ वगैरे हे लोक जे डिसिजन मेकर्स आहेत ते. सो दे हॅव टू बी अलर्ट की whether we have segment, if yes then report separately. रिलायन्स जेव्हा आधी फक्त ऑइल कंपनी होती तेव्हा ते सेगमेंट रिपोर्टिंग नाही करायचे, पण आता वेन दे आर इन टू टेलिकॉम रिटेल नाव दे आर सेगमेंट रिपोर्टिंग. सो तुम्हाला कळलं पाहिजे कोणत्या पॉईंटला तुम्हाला सेगमेंट रिपोर्ट करायची वेळ आली आहे. ओके, सो तुम्ही जेव्हा वेगळ्या बिझनेस मध्ये घुसता डेफिनेटली यू हॅव टू. तसं एक्साइड बॅटरीज आधी फक्त बॅटरीमध्ये खेळायची, जसं त्याने आता हे केलं लाईफ इन्शुरन्स मध्ये घुसले, दे हॅव टू शो द सेगमेंट. What is the core principle behind this standard? An entity should disclose information to enable users of its statements to evaluate the nature and financial effects of the business activities in which it engages and the economic environment in which it operates. So the financial statement user should know ki what exactly the business is doing in various, what kind of verticals the business is into. कधी कधी some verticals are not good also. The shareholders will tell them की हा बिझनेस तुम्ही बंद करा, हा नाही चालत आहे बरोबर, हा लॉस मेकिंग आहे. जसं आयटीसीचं होतं आधी की आयटीसी काय होतं, आयटीसी टू अर्न ऑल इट्स मनी इन सिगरेट्स. आयटीसीचा मेजर रेव्हेन्यू वॉज सिगरेट्स, आणि आयटीसीचा फक्त सिगरेट बिझनेस प्रॉफिटेबल होता आणि बाकी सगळे बिझनेस लॉस मेकिंग होते. हॉटेल बिझनेस तर त्याचा लॉस मेकिंग होता, परत त्यांचं जे फूड बिझनेस पण लॉस मेकिंग होता, स्टेशनरी मध्ये पण ते आता आता आलेत. सो ITC was called a company that makes money in cigarettes and loses money in all other businesses. पण त्यांचा तो चेअरमॅन होता देवेश्वर म्हणून, he had a long term vision to turn around the company. Turn around as in to change the image of the company from a cigarette maker to a FMCG major. आणि आज तुम्ही बघितलं ITC is one of the biggest players in FMCG, आणि असं म्हणतात की in the next 10 years it will overtake HUL also. सो कसं आहे, आणि आज तुम्ही बघितलं की स्टेशनरी मध्ये द बेस्ट नोटबुक्स आर ITC क्लासमेट. फूड मध्ये पण नंबर 1 आशीर्वाद आटा इज देस. सनफीस्ट बिस्किट्स मध्ये पण आलेत. हिपी नूडल्स त्यांचे जे आहेत दॅट इज ऑन नंबर 2 आफ्टर मॅगी. त्याच्यानंतर हॉटेल्स त्यांचे जबरदस्त आहेत. ITC दे आर ऑल आय थिंक वर्किंग ऑन ग्रीन टेक्नॉलॉजी.
आणि सिगरेट बिझनेस तर आहेच. इनफॅक्ट आता करंटली इफ यू सी त्यांचा सिगरेट बिझनेस डाऊन आहे आणि जो फूड बिझनेस तो चाललाय. दे आर नाव कमिंग टू रेडी टू ईट फूड ऑल्सो. आजकाल ते कल्चर येत आहे. बिकॉज इफ यू सी इन वेस्टर्न वर्ल्ड, US आणि UK मध्ये वगैरे बघितलं तर तिकडे रेडी टू ईटचा खूप कन्सेप्ट आहे. म्हणजे स्ट्रेट अवे गरम करून खायचं, कारण याच्यावर एवढा वेळ नसतो. सो इट इज ऑल मायक्रोवेबल फूड. तो आता हळूहळू इफ यू सी इंडियामध्ये तो कन्सेप्ट यायला लागलाय. इव्हन टाटा हॅज लॉन्च त्यांचं टाटा क्यू म्हणून एक ब्रँड आहे. त्याच्यामध्ये सगळं रेडीमेड, बिर्याणी पासून ते पास्ता पासून एव्हरीथिंग इज रेडीमेड. जस्ट हीट इट अँड ईट इट. सो आता तो कन्सेप्ट आता इंडियात हळूहळू यायला लागलाय. सो थँक्स टू द न्यूक्लिअर फॅमिलीज अँड ऑल. सो आता हळूहळू हाच कन्सेप्ट येतो. जॉईंट फॅमिलीमध्ये कसं होतं की इट इज नॉट पॉसिबल टू रेडी टू ईट, कारण परवडत नाही तेवढं. वेरेज न्यूक्लिअर फॅमिलीज मध्ये कसं होतं की बोथ द हजबंड वाईफ आर वर्किंग, दोघंही घरी लेट येणार, तर मग जेवण काय रेडी टू ईट घ्यायचं, गरम करून खायचं. दॅट इज द फास्टेस्ट. सो थोडं तसं कल्चर आता येऊ शकतं. दे आर प्रेडिक्टिंग दॅट. त्यांचे प्रॉडक्ट्स पण आता इफ यू सी टाटा कन्झ्युमर, टाटा देन ITC, दे आर त्यांचे प्रॉडक्ट्स बघा, प्रॉडक्ट्स आता हळूहळू तसे यायला लागले रेडी टू ईट. सो बिकॉज हळूहळू तसं शिफ्ट व्हायला लागलंय. सो entity should disclose whatever business it is doing. That is the whole idea behind the operating segmenting. So Ind AS 108 requires an entity to disclose information to enable the stakeholders to have insight into the entity's operations from the same perspective as that of its management. So for instance, in case the entity is engaged in multiple lines of business or business activities like engineering, financial services, IT, the users of the statement must have information about the performance of each of the activities as pursued by the management in order to make better and more informed decisions about their investments in the entity as a whole. So जसं मला कळलं की ओके, रिलायन्स टेलिकॉम मध्ये घुसलंय, रिलायन्स रिटेल मध्ये घुसतंय, सो पीपल विल इन्व्हेस्ट इन दॅट. इफ पीपल हॅव अ पॉझिटिव्ह फिलिंग अबाउट टेलिकॉम अँड रिटेल, दे विल इन्व्हेस्ट. नाही तर कोणी इन्व्हेस्ट केलं असतं. म्हणजे आधी रिलायन्स वॉज अ टोटली ऑइल कंपनी ना. सो लोकांना माहिती नव्हतं की जे ऑइल मध्ये इन्व्हेस्टर होते तेच करायचे. म्हणजे करायचे लोक इन्व्हेस्ट रिलायन्स मध्ये ऑब्व्हियसली, बट ऑइल इंडस्ट्री होती ती. इट हॅड एक्सपोजर टू ऑइल इंडस्ट्री. जर आता रिलायन्स मध्ये, आता फ्रँकली स्पीकिंग, जर लॉकडाऊनच्या आधी रिलायन्स वॉज जस्ट ऑइल कंपनी ना, तर आतापर्यंत मुकेश अंबानीची वेल्थ पूर्ण इरोड झाली असती. कारण ऑइलची प्राइसेस निगेटिव्ह मध्ये गेल्यामध्ये. पण थँक्स टू टेलिकॉम अँड रिटेल आज त्याची व्हॅल्युएशन खूप वेगळ्या लेवलला गेलंय. त्याच्यामुळे जेव्हा लॉकडाऊन डिक्लेअर झालं, रिलायन्सची प्राइस 2000 वरनं, नाही 1600 वरनं इट वेंट डाऊन टू 800. सो ऑलमोस्ट 50% त्याची वेल्थ इरोड झाली. ही लॉस्ट 30,000 crores इन अ डे. ओके, लगेच त्याने डील्स अनाऊन्स केल्या ऑफ सेलिंग स्टेक्स इन जिओ. त्याच्यामुळे प्राइस परत वरवर जायला लागली. आता रिसेंटली सेलिंग स्टेक्स इन रिटेल. असं करत करत आता प्राइस 2200 ला पोहोचली आहे, विच मेड हिम द ऑलमोस्ट द फोर्थ रिचेस्ट मॅन इन द वर्ल्ड. आणि जसं व्हॅल्युएशन वाढत गेलं, शेअर प्राइस वाढत गेली, तर ही माइट बिकम द रिचेस्ट मॅन इन द वर्ल्ड ऑल्सो. सो तसं आहे. सो पीपल शुड नो की व्हॉट काइंड ऑफ बिझनेस यू आर इन टू, अँड शेअरहोल्डर्स शुड हॅव द राईट टू टेल ऑल्सो की हे बिझनेस बंद करा, हे चालत नाहीयेत. Operating segment is a component of an entity that engages in business activities from which it may earn revenues and incur expenses. So activity that is generating revenue from you, plus you have to incur expenses for that. That's a telecom for Jio, for Reliance, whose operating results also are regularly viewed by the chief operating decision maker to make decisions about resources to be allocated to the segment. त्या सेगमेंट, त्या बिझनेसचे वेगळे रिझल्ट्स पण येतात, प्रॉफिट्स येतात, लॉसेस येतात. The CEO needs to know what kind of performance that segment is giving, for which discrete financial information is available. You have information about that segment. So an operating segment may engage in business activities for which it has yet to earn revenues. For example, startup operations may be operating segments before earning revenues. So you might be venturing into a new field also, ज्याचा काही अजून रेव्हेन्यू नाहीये, इनफॅक्ट लॉस आहे, असं येऊ शकतं. आता इथे बघा, ABC Limited, he manufactures, ABC Limited manufactures and sells health products and food and grocery products. सो क्लिअरली मला इकडे लगेच सेगमेंटेशन झालं माझ्या मनात. हेल्थ केअर प्रॉडक्ट वेगळे झाले,
फूड अँड ग्रोसरी वेगळे झाले. होपफुली तसंच सेगमेंटेशन असेल. 3 products, namely ABC, are manufactured. They are producing 3 products, ABC. Product A is classified as healthcare, and product B and C are classified as food and grocery. So B and C जरी product वेगळे आहेत, पण ते एकाच segment under येतात, food and grocery. Product B and C are similar. Discrete financial information is available. Separate financial information is available for each manufacturing location and for the selling activity of each product. प्रत्येक product आपल्याकडे information आहे. प्रत्येक manufacturing location आपल्याकडे information आहे. There are 2 line managers responsible for manufacturing activities of product ABC. Manager X manages product A, manager B manages product B and C. So you can clearly see the expense of A are separate, B and C are separate, and B and C are managed together. Product A is managed by a separate manager. The operating results of healthcare products, that is A, and food and grocery products are regularly reviewed by the CODM, that is the CEO. Identify reportable segments. Clearly healthcare and food and grocery. सो मी काय करीन, सेगमेंटेशन जर बनवायचं असेल तर मला हेल्थकेअरला मी एकत्र टाकीन, त्याच्यामध्ये प्रॉडक्ट ए आहे, आणि फूड अँड ग्रोसरीला मी एकत्र करीन, त्याच्यामध्ये बी आणि सी आहे. So in this situation, both the healthcare and food and grocery product lines meet the criteria for operating segments set out above. We don't know the revenues as such, but जस असंच वरच्या जर बघायला गेलं तर क्लिअरली हे दोन सेगमेंट क्लिअरली इकडे मला दिसत आहेत की हेल्थकेअर आहे and food and grocery. Therefore, it is likely that ABC's operating segments would be classified into healthcare and food and grocery. हे दोन सेगमेंट क्लिअरली झालेले आहेत. मग त्याने ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिली आहे की नॉट एव्हरी पार्ट ऑफ द एंटिटी इज नेसेसरी ऑपरेटिंग सेगमेंट or part of the operating segment. Not necessarily everything is an operating segment. For example, a corporate headquarter or some functional departments may not earn revenues or may earn revenues that are only incidental to the activities of the entity and would not be operating segment. Head office किंवा कुठचा डिपार्टमेंट आहे जे रेव्हेन्यू वगैरे अर्न करत नाही, दॅट कॅनॉट बी अ सेगमेंट. ओके. परत एक तुमचं हे आहे डिपार्टमेंट विच टॉक्स अबाउट एम्प्लॉई रिटायरमेंट प्लॅन्स, तर ते सगळं सेगमेंटमध्ये येणार नाही. They are not generating revenue as such. The chief operating decision maker, CODM, identifies a function, not necessarily a manager with a specific title. So he can be anyone. Okay. The function is to allocate resources to and assess the performance of the operating segments of an entity. ह्याचाच काम आहे to basically ह्याचं काम आहे to identify segments of the business and to understand की okay, this is a segment, this is a segment, we need to disclose it separately. आणि त्याचा परफॉर्मन्स पण त्याला बघायला लागतो की ओके, दिस इज जनरेटिंग दिस मच प्रॉफिट, दिस इज जनरेटिंग दिस मच प्रॉफिट, दिस इज जनरेटिंग दिस मच रेव्हेन्यू, दिस इज जनरेटिंग दिस मच रेव्हेन्यू. प्लस बिझनेस पण सांभाळताना तुम्हाला कळलं पाहिजे ना की ओके, या सेगमेंटमध्ये लॉस होतोय, या सेगमेंटमध्ये प्रॉफिट होतोय. सो वी नीड टू वर्क ऑन दॅट सेगमेंट. Often the CODM of an entity is its chief executive officer or chief operating officer. But for example, it may be group of executives of directors also. So it can be directors also ज्यांना हे काम दिलंय. So it can be a like a committee also. सो एवढंच बघायचं आपल्याला की इज द कंपोनंट एबल टू अर्न रेव्हेन्यू. बेसिकली बिझनेसचा जो कंपोनंट आहे वन पार्ट, इज इट अर्निंग रेव्हेन्यू ऑन इट्स ओन? येस. तर मग आर द कंपोनंट रिझल्ट रिव्ह्यूड रेग्युलरली बाय द CODM? येस. इज डिस्क्रीट फायनान्शियल इन्फॉर्मेशन अवेलेबल? येस. ऑपरेटिंग सेगमेंट. ह्याचं जर उत्तर नो नो असेल तर नॉन ऑपरेटिंग सेगमेंट. आता सेगमेंट्स कॅन बी ऑन द बेस ऑफ हे पण म्हणजे इट कॅन बी ऑन बेस ऑफ लोकेशन्स ऑल्सो. म्हणजे इट कॅन बी जिओग्राफिकल एरियाज ऑल्सो, की तुम्ही डोमेस्टिक आहे, एक्सपोर्ट आहे, असं पण तुम्ही दाखवू शकता सेगमेंट्स, की आमचा डोमेस्टिक बिझनेस असा आहे, एक्सपोर्ट बिझनेस असा आहे. सो दॅट कॅन ऑल्सो बी अ सेगमेंट. तर तुमचा बेसिकली बिझनेस असा डिवायडेड आहे की 30% तुम्ही डोमेस्टिक विकताय, 70% तुम्ही एक्सपोर्ट करता, हे पण दाखवा. कारण दिस कॅन ऑल्सो बी लाईक अ सेगमेंट. Okay, so basically segmentation can be basically on the basis of business activities, basically telecom आणि हे, किंवा it can be import export, domestic आणि export, किंवा it can be various countries also, की US, UK किंवा US, युरोप, ऑस्ट्रेलिया, चायना, असं होऊ शकतं. सो जिओग्राफिकली ऑल्सो सेगमेंटेशन होऊ शकतं. So X Limited is engaged in manufacture and sale of two distinct types of products, A and B. X supplies the product in domestic market in India as well as Singapore. So India मध्ये पण आणि सिंगापूर मध्ये पण जात आहे.
there are two regional managers responsible for manufacturing activities of A and B worldwide, and also two managers responsible for different geographical areas. So दोन आहेत जे A and B ला हे बघतात, प्लस दोन आहेत जे एरियाज वाईज करतात. म्हणजे एक मॅनेजर इंडियाचं बघत असेल, एक मॅनेजर सिंगापूरचं बघत असेल, प्लस एक मॅनेजर एचं बघतोय, एक मॅनेजर बीचं बघतोय. सो आता तुम्हाला क्लासिफाय करताना तुम्ही इंडिया आणि सिंगापूर दाखवू शकता, डोमेस्टिक आणि एक्सपोर्ट, किंवा तुम्ही ए आणि बी दाखवू शकता, किंवा दोन्ही पण दाखवू शकता. जितकं जास्त तुम्ही दाखवाल तेवढं जास्त बेटर आहे लोकांना. फॉर इंटरनल रिपोर्टिंग पर्पज, एक्स लिमिटेड प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन प्रोडक्ट वाइज अँड ॲज पर जिओग्राफिकल लोकेशन. सो ते स्वतः इंटरनल रिपोर्टसाठी तसंच वापरतायत. सो वाय नॉट प्रोड्यूस एक्सटर्नल रिपोर्ट ऑल्सो. बाकीच्यांना पण दाखवा ना. And the whole idea behind operating segment this thing is मॅनेजमेंटला माहिती आहे की आपले हे सेगमेंट आहेत. व्हॉट अबाउट द स्टेक होल्डर्स? दे ऑल्सो वॉन्ट टू नो की तुम्ही किती बिझनेस जनरेट करताय, फ्रॉम विच सेगमेंट. जसं आता रिलायन्सचं एक्झाम्पल मगाशी बघितलं की सध्या त्यांचा ऑइल बिझनेस लॉस मध्ये. सो पीपल शुड नो की ऑइल बिझनेस लॉस मध्ये. आता सध्या त्यांचं फक्त टेलिकॉम पैसे कमवत आहे, रिटेल थोडं बडं कमवत आहे. रिटेल पण अजून काही अख्खं उघडलं नाहीये, त्यामुळे ते पण एवढं प्रॉफिट नाहीये जेवढा टेलिकॉम कमवत. सध्या टेलिकॉमच चालू आहे. सो पीपल शुड नो की काय चाललंय. For internal reporting purpose, they have provided information on product wise and location wise. The CODM regularly reviews the operating results of both the set of components. हे दोन्ही component ते बघतात. Should X Limited identify its operating segment? How should? आता डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ बिझनेस. तुमचा बिझनेस कसा आहे, म्हणजे ते CODM वर ऍक्च्युअली, की तुम्हाला प्रॉडक्ट वाईज दाखवायचं आहे सेगमेंट्स, का तुम्हाला लोकेशन वाईज दाखवायचं सेगमेंट्स, विच इज मोर रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ युअर बिझनेस, का दोन्ही दाखवायचं. बेस्ट इज दोन्ही दाखवा. In this situation, both the geographical sales areas and product areas may meet the criteria for operating segment. So both are equally needed. So basically, तुमचे दोन्ही प्रोडक्ट्स मे बी 50% सेल जनरेट करतात. जिओग्राफिकल लोकेशन मध्ये पण डोमेस्टिक मध्ये 50, सिंगापूर मध्ये 50. त्यामुळे दाखवा तुम्ही की आम्ही, बिकॉज दे आर ऑल रिपोर्टेबल सेगमेंट, सगळे 10%च्या वर चालले रेव्हेन्यूच्या. दाखवा. तर हे पण सेगमेंटच दाखवा, म्हणजे शो इट सेपरेटली की ए बी इंडिया सिंगापूर. However, in such situation, it is more difficult to determine clearly which set of components should be identified as entity's operating segment. In such situation, the entity should determine which set of components constitutes the operating segments by reference to core principle. So, तुमचा तुम्ही ठरवा की अज्युमिंग की तुम्ही फक्त एकाच टाइप दाखवणार आहे, आयदर प्रोडक्ट वाईज दाखवणार आहे किंवा जिओग्राफिकल वाईज दाखवणार. तुम्ही ठरवा काय करायचं. The core principle is that, मगाशी बघितलं core principle, entity should disclose information to enable users of its statements to evaluate the nature and financial effects of the business activities in which it engages and the economic environment in which operates. Economic environment ची पण जाणीव झाली पाहिजे की ओके हे डोमेस्टिक मध्ये करतात, ओके हे एक्सपोर्ट मध्ये, हे पण कळलं पाहिजे. कारण इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट इज डिफरंट इन सिंगापूर अँड इंडिया. The entity should also assess whether the identified operating segments could realistically represent the level at which the CODM is assessing performance and resource. Plus त्याने म्हटलंय की CODM त्यांना असेस करतोय ऍज डिफरंट सेगमेंट्स, हे पण त्यांना कळलं पाहिजे की मॅनेजमेंट इज असेसिंग दीज सेगमेंट्स सेपरेटली, हे पण शेअरहोल्डर्सला कळलं पाहिजे. सो एंटिटी शुड असेस वेदर द आयडेंटिफाइड ऑपरेटिंग सेगमेंट्स कुड रिअलिस्टिकली रिप्रेझेंट द लेवल ॲट विच द CODM इज असेसिंग परफॉर्मन्स अलोकेटिंग रिसोर्सेस. सो एंटिटीने हे पण बघितलं पाहिजे की CODM हे असेस करतोय का सेपरेटली. ऍट द सेम टाइम आर दे रिपोर्टेबल, त्याचे कंडिशन्स आहेत ते पुढे बघू, तर ते रिपोर्टेबल आहेत का. आर दे मीटिंग द कंडिशन्स ऑफ रिपोर्टेबल सेगमेंट, देन डिस्क्लोज. So consider all the factors and apply judgment to determine which component should be disclosed in the operating segment. माझ्या मते तरी सगळं दाखवा. रिपोर्टेबल सेगमेंट कधी म्हणतो आपण? An entity should report separately information about each operating segment that has been identified or results from aggregating two or more of those segments and exceeds the quantitative thresholds. त्याने म्हटलंय रिपोर्टेबल सेगमेंट म्हणजे असे सेगमेंट्स जे तुम्ही आयडेंटिफाय केलेत और 2-3 बिझनेस एकत्र करून तुम्ही एक सेगमेंट बनवलंय आणि दे आर एक्सिडिंग अ थ्रेशोल्ड. थ्रेशोल्ड मग अशी तो बोललो होतो 10%, 10%, 10%. सो काय करायचं, ऍग्रिगेशन क्रायटेरिया काय आहे ह्याच्यामध्ये त्याने म्हटलंय, आपण मगाशी एक बघितलेलं की सिमिलर टाईप ऑफ प्रॉडक्ट असतील ना तर आपण ते एकाच सेगमेंटमध्ये टाकतो. तसं मगाशी आपण बी आणि सी एकत्र टाकलं बिकॉज दे वर फूड अँड ग्रोसरी आयटम्स. सो दॅट इज दॅट.
की जर सिमिलर टाइप ऑफ प्रोडक्ट्स आहे, द नेचर ऑफ प्रोडक्ट अँड सर्व्हिस इज सेम, द नेचर ऑफ प्रोडक्शन प्रोसेस इज सेम, द कस्टमर्स आर सेम, द मेथड्स यूज टू सेल देम आर सेम, द रेग्युलेटरी लॉ अँड अदर रूल्स आर सेम फॉर दॅट, तर मग तुम्ही एकत्रच ते सेगमेंट दाखवा, ते वेगळं दाखवू नका. तसं मगाशी आपण बी आणि सी ला एकत्र केलेलं, फूड अँड ग्रोसरी. सो इथे एक्झाम्पल दिलंय की एक्स लिमिटेड इज एंगेज्ड इन बिझनेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग अँड सेलिंग पेपर, व्हरायटी ऑफ पेपर्स लाईक adhesive paper, anti-rust paper, antique paper, etc. are manufactured and sold by X Limited. Should X Limited classify these papers in different segments? First of all, it is segment होतच नाहीये because papers विकतात शेवटी. So it is all part of the same. Production process same आहे, customer same आहे, त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन मेथड सेम असणार आहे, लॉ रेग्युलेशन सेम आहे. सो ऍक्च्युअली सेगमेंट बनतच नाहीये इकडे. सो इट इज ओनली वन सेगमेंट. सो हे सेगमेंट नाहीच येणार इकडे. So two or more operating segments may be aggregated into single operating segment if the segments have similar economic characteristics. So जरी पण असं म्हणायला गेलं in layman's terms if you see की हे आणि आपण ट्रीट करतोय as separate की adhesive papers वेगळं आहे, हे वेगळं आहे, पण they all have similar characteristics. So club them into one segment. So two or more operating segments may be aggregated into single operating segment if the segments have similar economic characteristics. जरी पण तुमचं इंटरनली हे वेगवेगळे सेगमेंट आहेत, पण रिपोर्टिंग मध्ये एकत्रच करा. And the segments are similar with respect to various factors like nature of product same है, production process same है, customers same है, method of distribution same है, regulatory environment same है. In case of X Limited, so far as varieties of papers are concerned, if all the factors such as nature of the product and production process are common, there is no need to create different segments for each type of paper. जर म्हटलं की ह्याच्यात जर सगळं सेमच आहे तर मग काय गरज नाहीये. हा, पण ह्याच्यातला कुठला तुम्ही पेपर सपोज इंडस्ट्रीला विकताय आणि काही नॉर्मल लोकांना विकताय, तर मग तुम्ही ते वेगळा बिझनेस दाखवू शकता. की काही पेपर तुम्ही फक्त इंडस्ट्रीला जातोय, म्हणजे इट इज गोइंग टू मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज, तर मग तुम्ही ते वेगळं सेगमेंट दाखवू शकता, पण कस्टमर टाईप बदलतो. क्वांटिटेटिव्ह थ्रेशोल्ड्स बेसिकली याच्या वर जर गेलं तर इट इज अ रिपोर्टेबल सेगमेंट. त्याने म्हटलंय इट्स रिपोर्टेड रेव्हेन्यू इन्क्लुडिंग बोथ एक्सटर्नल कस्टमर्स आणि इंटर सेगमेंट. कधी कधी इंटरनल सेल्स पण असतात डिपार्टमेंट वाईज किंवा सेगमेंट वाईज. की फॉर एक्झाम्पल टेलिकॉम, जिओचं जे टेलिकॉम आहे, दे आर प्रोव्हाइडिंग सर्व्हिस टू ऑइल बिझनेस, दॅट इज इंटरनल सेल. सो इथे दोन्ही सेल पकडतोय. द टोटल रेव्हेन्यू including internal and external sales or transfers is 10% or more of the combined revenue internal external of all operating segments. Total revenue 10% पेक्षा जास्त या सेगमेंट मध्ये येते, then it is a reportable segment. Same way, absolute amount of its profit or loss. इथे we are not concerned with negative or positive, we are taking just the number की टोटल बिझनेसचा लॉस किती आहे किंवा टोटल सगळ्या सेगमेंट्स ऍड करून प्रॉफिट किती आहे. जर 10% पेक्षा जास्त profit or loss is from one segment, then it is a reportable segment. So the absolute amount of its reported profit or loss is 10% or more of the greater in absolute amount. आता कसं ह्याच्यात त्याने काय म्हटलंय की फॉर एक्झाम्पल जस्ट I'll show this, बघूनच कळणार आहे. लेट्स अज्युम की सेगमेंट आहेत ए, बी, हे जस्ट प्रॉफिट आणि लॉस साठी, सी, डी आणि ई, आणि हे टोटल. ओके, टोटलची गरज नाही ऍक्च्युली. ठीक आहे. सो सपोज A is making a profit of 20, B, C is making a loss of 30, C is making a loss of 30, D is making a profit of 10, आणि E is making a loss of 10. ठीक. आता अशा काय करायचं, प्रॉफिट आणि लॉसच्या वेळी, प्रॉफिट आणि लॉसचा जो क्रायटेरिया आहे तो बघताना आता ना पहिले फक्त प्रॉफिट्स ऍड करूया आपण. फक्त प्रॉफिट्स किती होतात, 20 आणि 10 किती, 30. आता फक्त लॉसेस ऍड करू, 30, 30, 10, जस्ट द ऍब्सोल्यूट नंबर किती होतात, 30, 30, 70. विच इज हायर, 70. ठीक आहे. आता ह्याचं 10% घ्या इंटू 10%, दॅट कम्स टू 7. तो 7च्या वर जे काय आहे ना ते ऑपरेटिंग सेगमेंट.
सो या केसमध्ये सगळेच ऑपरेटिंग सेगमेंट झाले. आर यू गेटिंग इट? सो प्रॉफिट जे काय सेगमेंट प्रॉफिट मध्ये ते ऍड करा, जे काय सेगमेंट लॉस मध्ये ते ऍड करा, विच एव्हर इज हायर टेक इन ऍब्सोल्यूट नंबर. आता तसं म्हणायला गेलं तर -70 इज लेस दॅन 30, बरोबर, पण ऍब्सोल्यूट नंबर मध्ये पकडतोय आपण. सो 70 इज हायर दॅन 30, त्याचं 10% बघा. एनिथिंग, एनी सेगमेंट विच इज शोइंग इन नंबर 7 or more इज ऑपरेटिंग सेगमेंट. कळतंय? दॅट इज व्हॉट यू आर सीइंग हियर. हे कळलंय? Have you understood this part? So इथे तेच म्हटलंय, the absolute amount of its reported profit or loss is 10% or more of the greater in absolute amount of the combined net reported profits of all the operating segments that did not report a loss and the combined loss of all the operating segment that reported loss. आता जे बघितलं तेच आहे, तुम्हाला आता हे समजेल. आणि लास्टला 10% of the assets of the segments. टोटल ऍसेटचं 10% ऑफ द ऍसेट यांच्याकडेच आहेत. सो दिस इज अ रिपोर्टेबल सेगमेंट. सो इथे इलस्ट्रेशन आहे. एक्स लिमिटेड हॅज द फॉलोइंग बिझनेस कंपोनेंट्स. क्लिअरली बघा, सेगमेंट बघा, फार्मा, एफएमसीजी, आयुर्वेद, अदर्स. आता रेव्हेन्यू वाईज जर बघायला गेलं, इथे रेव्हेन्यू दिलाय, प्रॉफिट दिलाय, ऍसेट्स दिलाय. ठीक आहे, पहिला आपण ऍसेट्स वाईज बघू. इझी. टोटल 90 lakhs आहे. क्लिअरली पर्सेंटेज काढून कळतं की हे बघा, ऍसेट जर बघितलं तर 55/90 फार्मामध्ये 61% आहे, तो रिपोर्टेबल सेगमेंट झाला, 10% म्हणजे जास्त आहे. 25/90 एफएमसीजी रिपोर्टेबल सेगमेंट, 4/90 4.44 6.7. सो हे दोन रिपोर्टेबल नाही आहेत, हे दोन रिपोर्टेबल आहेत, 10%च्या वर आहेत. मग प्रॉफिटच्या बेसिसवर जर बघायला गेलं तर 20/30 केलं तर हे 66% आहे. 2.5/30 केलं 8.33, हे पण नाहीये, हे पण नाहीये. पण लास्ट जे आहे 5.5/30 18.33 येते. सो ऍज पर प्रॉफिट, फार्मा आणि अदर्स इज रिपोर्टेबल सेगमेंट. ऍज पर ऍसेट्स ओनली फार्मा अँड एफएमसीजी वर रिपोर्टेबल सेगमेंट. सो आतापर्यंत 3 सेगमेंट रिपोर्टेबल झालेत, फार्मा, एफएमसीजी, अदर्स. आणि सेल्स वाईज जर बघायला गेलं तर टोटल सेल्स घ्यायचे 97 अपॉन टोटल ऑफ 1,08,000 and 45. इंटरनल एक्सटर्नल दोन्ही घेतो आपण. सो 1,53 lakhs च्या बेसवर घ्यायला लागेल. सो 97 lakhs अपॉन 1,53 घेतलं तर दॅट कम्स टू 63.40. 97 lakhs दोन्ही घेऊन, इंटरनल आणि एक्सटर्नल दोन्ही घेऊन, अपॉन 1,53 lakh घेतलं तर येतं 63.40. मग 4 lakh ह्याचा नीलच आहे एक्सटर्नल. सो 4 lakh अपॉन 1,53 lakh केलं तर 2.61 येतं. मग 3 lakh अपॉन 1,53 lakh कम्स टू 1.96. आणि 49 lakhs अपॉन 1,53 कम्स टू 32.8. सो या केसमध्ये पण फार्मा आणि अदर्स कम अंडर द रिपोर्टेबल सेगमेंट. सो क्लिअरली फार्मा, एफएमसीजी आणि अदर्स हे रिपोर्टेबल सेगमेंट येतात. प्लस जर रेव्हेन्यू वाईज पकडलं तर फार्मा आणि हे जर ऍड केलं तर 75% पेक्षा जास्त होत आहे. सो दे आर ऑल्सो सॅटिस्फाईंग दॅट क्रायटेरिया. पण ऍक्च्युली 75% साठी एक गोष्ट अशी आहे की फक्त एक्सटर्नल रेव्हेन्यू बघायला लागतं, की ऑल द रिपोर्टेबल सेगमेंट शुड शो ऍटलीस्ट 75% ऑफ द एक्सटर्नल रेव्हेन्यू, म्हणजे ह्याचा हा रेव्हेन्यू पकडायला लागतो. सो ऍक्च्युली इफ यू सी 97 lakhs दिसतच आहे, म्हणजे हा तर रिपोर्टेबलच आहे. सो 97 lakhs जर बघितलं तर दिस कॅन, जर 97 lakh नुसतं ह्याचं पकडलं आपण तर 97 डिवायडेड बाय 108 इंटू 100 हेच 89% येतं. सो येस, वी आर डिस्क्लोजिंग 75% रेव्हेन्यू ऑल्सो. म्हणजे फार्मा दाखवलंच की इट इज लाईक ऑलमोस्ट 89% ऑफ द रेव्हेन्यू. सो वी आर डिस्क्लोजिंग दॅट एज वेल. कारण जस्ट वी हॅव टू सी की सगळ्या सेगमेंट जेव्हा दाखवतो आपण की ऍटलीस्ट 75% ऑफ द एक्सटर्नल रेव्हेन्यू हॅज बीन डिस्क्लोज प्रॉपरली. सो फार्मामध्ये 89% आहे एक्सटर्नल रेव्हेन्यू. सो वी आर डिस्क्लोजिंग दॅट.
सो इथे म्हटलंय सेगमेंट फार्मा वुड सेपरेटली रिपोर्टेबल सिन्स दे मीट ऑल द 3 क्रायटेरिया. इथे फार्माचा 3 क्रायटेरिया, सेल्स, प्रॉफिट आणि हे तिन्ही मध्ये 10% पेक्षा जास्त आहे. एफएमसीजी जे आहे सेकंड सेक्टर आहे, दिस इज ओनली मीटिंग द प्रॉफिट क्रायटेरिया. प्रॉफिटच्या वेळी ते वर जात आहेत. सो एफएमसीजी सेगमेंट डज नॉट सॅटिस्फाय रेव्हेन्यू. Sorry, FMCG here. Sorry, this is FMCG. Sorry, FMCG is meeting the asset criteria. Sorry, so FMCG segment does not satisfy revenue and profit, but does satisfy the asset criteria. So it would be a separate reportable segment. Ayurveda segment is not satisfying any criteria. Here's a segment आहे, so it may not be classified as reportable. Other segment can be reported कारण हे तर दाखवत आहेत, पण तुम्हाला बघायला लागेल की अदर्स मध्ये काय येतं, दाखवायचं की नाही दाखवायचं. दॅट इज अ डिफरंट. पण माझ्या मते तरी अदर शुड बी ऑल्सो डिस्क्लोज बिकॉज दॅट इज दे आर सॅटिस्फाइंग द टोटल सेल्स ऑल्सो अँड प्रॉफिट्स ऑल्सो. प्लस त्याने म्हटलं की द टोटल एक्सटर्नल रेव्हेन्यू रिपोर्टेड बाय द ऑपरेटिंग सेगमेंट कॉन्स्टिट्यूट्स less than 75% of the entity's revenue, additional reporting segments should be identified as reportable segments, even if they do not meet the criteria until at least 75% of the entity's revenue is included in the reportable segments. त्याने म्हटलंय की see to it की at least 75% of the external revenue is disclosed in the segments. होते फार्माच ऍक्च्युअली 89% आहे. सो एक्सटर्नल रेव्हेन्यू जर पकडलं तर फार्मामध्ये 97 येत आहे, म्हणजे दॅट इज ऑल्सो तो यू आर डिस्क्लोजिंग फार्मा. तर तुम्ही फार्मा, एफएमसीजी आणि अदर्स केलं इझिली यू आर डिस्क्लोजिंग ऑल द revenues which add up to 75% or more of the revenue. इथे एक्सटर्नल रेव्हेन्यू पकडायचा, जस्ट कॅल्क्युलेट एक्सटर्नल रेव्हेन्यू, कारण युजर्स आर मोर इंटरेस्टेड इन एक्सटर्नल रेव्हेन्यू दॅन इंटरनल. आता असं की तुम्ही ऑपरेटिंग सेगमेंट दाखवल्या पण सगळे सेगमेंट ऍड करून त्यांचा रेव्हेन्यू इज नॉट मोर दॅन 75% ऑफ द एक्सटर्नल रेव्हेन्यू, तर मग काय फायदा. This chapter is over. ते बघा, जिओग्राफिकली ऑल्सो समटाइम्स यू कॅन रिप्रेझेंट युनायटेड स्टेट्स, कॅनडा, चायना, जपान असं पण कधी कधी डिस्क्लोज होऊ शकतं. जस्ट एकदा बघू दे कुठचा काय मिस केलं ना का मी. एव्हरीथिंग इज डन. हे बघा इथे याने सेगमेंट्स दाखवलेत. जस्ट एक एक्झाम्पल म्हणून कार पार्ट्स, मोटर वेसल्स, सॉफ्टवेअर, इलेक्ट्रॉनिक्स, फायनान्स आणि अदर्स. सो असं त्याने डिस्क्लोज केलं इकडे. डिस्क्लोजर झालेलं आहे, डिस्क्लोजर पर्यंत आपलं झालं, हे पण झालं, एवढंच आहे थिंक इकडे. या सो बेसिकली व्हॉट यू टू डू, फोर्थ झालेलं आहे, तर ह्याचा तुमचा आन्सर इथपर्यंत लिहा, हा पॉइंट पर्यंत लिहा, दिस पॉइंट, हे सगळं लिहा, हे नोट पण लिहा. ओके, सो इलस्ट्रेशन 2 यू हॅव टू राईट, इलस्ट्रेशन 4 सॉरी. त्याच्यानंतर हे थ्रेशोल्ड इज द मोस्ट इम्पॉर्टंट, ह्याच्यावर सम येणार, क्वांटिटेटिव्ह थ्रेशोल्ड 3.6 अप टू दिस सी पॉइंट 3.6. इलस्ट्रेशन 3, इलस्ट्रेशन 3 च्या आधी ऍग्रिगेशन ऑफ क्रायटेरिया हे लिहू शकता तुम्ही अप टू ई. ऍग्रिगेशन क्रायटेरिया यू राईट 3.5. then reportable segments, that's this part you can write 3.4. illustration 2, then illustration 1,
इलस्ट्रेशन 1 मध्ये त्या आधी 3.3 ABC आणि त्याच्या खालची ही लाईन दिस यू कॅन टेक. आणि कोर प्रिन्सिपल मध्ये यू कॅन राईट अप टू दिस. इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट्स इथपर्यंत अप टू द 7th लास्ट लाईन. दॅट्स इट. ओके. सो आता काही छोटे छोटे स्टँडर्ड्स असणार आहेत, काही मध्येच मोठा असेल, पण जे छोटे छोटे स्टँडर्ड्स आहेत ते पटापट होतील. ऍट द सेम टाइम यू नीड टू रिवाइज अँड स्टडी ॲट होम. नाहीतर आपण पुढे पुढे जाऊ, अकाउंट संपेल पण तुम्ही खूप तुमचा बॅकलॉग राहील, मग प्रॉब्लेम होईल. कुठून चालू करायचं हे कळणार नाही आणि इट इज व्हेरी टेक्निकल. सो तेव्हाच्या तेव्हा रिवाइज करा, अप टू डेट या. सी टू इट की यू आर ऍट पार विथ व्हॉट वी आर डुईंग इन क्लास. जेवढे आपलं झालं तेवढं तुमचं ऍटलिस्ट तेवढं झालं पाहिजे. नाहीतर मग एवढा बॅकलॉग राहील की मग खूप प्रॉब्लेम होईल. ओके. प्लस यू हॅव टू स्टडी लॉ. आणि अकाउंट संपलं की विल बी डुईंग अनदर सब्जेक्ट. सो अकाउंट्स, लॉ हे सगळं ऍड अप होत जातं. सो वाढत वाढत जातं. सो यू नीड टू बी अपडेटेड विथ व्हॉट एव्हर वी आर डुईंग. नाहीतर मग असं होईल की मध्ये गॅप पडला तर मग इट इज लाईक गॉन. मग परत स्वतःहून करा. परत ऍट द सेम टाइम व्हॉट एव्हर आय एम मार्किंग हे नीट लक्षात ठेवा, नोटबुक मध्ये लिहा. नाहीतर प्रॉब्लेम होईल की अख्खं मॉड्यूल वाचत बसायला लागेल. काय वाचलेलं मी, तेव्हा मी काय बोललेलो हे आठवणार पण नाही. सो प्लीज तेव्हाच्या तेव्हा अप टू डेट राहा, नाहीतर वाट लागेल. नाहीतर दिस सब्जेक्ट जो आता ग्रिप मध्ये आल्यासारखं वाटतोय तो ग्रिप मधून निघून जाईल. ओके. सो सी यू टुमॉरो सेम टाइम. ठीक आहे. बाय बाय. टेक केअर. थँक्यू. या.